मेट्रो 3 ने प्रवास करण्यासाठी जे दर आहेत तिकिटाचे ते 50 रुपये आहेत आणि आपण आता तिकीट काढून जाणार आहोत याच भुयारी मेट्रोने प्रवास करण्यासाठी. तिकीट मी काढते, आपण तिकीट प्रोसिजर पाहूया. बाय तिकीटचं ऑप्शन होतं, तुम्हाला सिंगल जर्नी करायची आहे का रिटर्न जर्नी त्याचे देखील पर्याय इथे देण्यात आले आहेत. मी सध्या सिंगल जर्नीने प्रवास करणार आहेत आणि बँड्रा कॉलनी ते आरे तिकीटीचे दर आहेत. मात्र मी एअरपोर्टपर्यंत प्रवास करणार आहे T1 पर्यंत. सिंगल जर्नी तुमच्यासोबत किती लोक आहेत याचा देखील इथे पर्याय आहे. म्हणजे 1 ते 6 जण तुम्ही प्रवास करू शकतात. 1 ते 6 जणांचे तिकीट तुम्ही या वेळेला काढू शकतात. मी सध्या सिंगल जर्नी आणि एकटीचा प्रवास करणार आहे, त्यामुळे मी 1 नंबरवर दाबला आहे. इथे तुम्हाला रक्कम येते की नेमकी किती रक्कम भरायची असते. त्यामुळे एका प्रवाशाची किंमत आहे, एका जर्नीची किंमत आहे 20 रुपये आणि कॅशचं ऑप्शन आहे. त्यामुळे मी ते कॅशवरती दाबल्यानंतर इथे तुम्हाला नोटांचे देखील पर्याय दिलेले आहेत की किती रुपयांच्या नोटा तुम्ही टाकतायत. 20ची नोट मी टाकणार आहे आणि इथे आपण पाहू शकता की हा जो इथे रखाना आहे त्या रखानामध्ये आपल्याला ही जी नोट आहे ती टाकायची आहे. 20ची नोट आतमध्ये गेली आहे आणि दुसरीकडून तिकीट जी आहे ती येते. त्यामुळे इथे आपल्याला दिसतंय तिकीटचं ऑप्शन. तिकीट इथे आलेली आहे माझ्या मेट्रोची आणि आपण इथे पाहू शकता की मी या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेचं तिकीट काढलेलं आहे. आणि पुन्हा एकदा बाय तिकीटचं ऑप्शन इथं आपण ही तिकीट काढून आता जाणार आहोत मेट्रोने प्रवास करण्यासाठी. तर या पाहूया कशी आहे ही पहिली भुयारी मेट्रो मार्गिका. या मेट्रो लाईन 3 भुयारी मार्गिकेचा प्रवास अखेर सुरू झालेला आहे. ट्रेन सुटलेली आहे आणि आपण इथे पाहू शकता की ही पहिली अंडरग्राऊंड मेट्रो अखेर धावायला सुरू झालेली आहे. आपण इथे वर पाहू शकता की जे स्टेशन्स आहेत, कोणते कोणते स्टेशन्स कधी येतील त्या सगळ्याचं नमूद इथे करण्यात आलं आहे. म्हणजे आता BKC म्हणजेच बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवरून ही मेट्रोची मार्गिका रवाना झालेली आहे. तर पुढचं स्टेशन, पुढचं स्थानक नेमकं कुठलं आहे, सितलादेवी मंदिर धारावी याचा देखील उल्लेख इथे करण्यात आलेला आहे. त्यानंतर सांताक्रूज मेट्रो आहे, सहारा रोड आहे. त्यामुळे कोणाला कुठे प्रवास करायचा आहे याची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. इथे आपल्यासोबत जर आपण पाहिलं तर मग अनेक नागरिक देखील दिसत आहेत प्रवास करताना. काय सांगाल, या आपण बसून छानपैकी गप्पा मारूया. कुठून प्रवास करताय नेमके आणि कसं वाटतंय पहिल्यांदा ह्या भुयारी मार्गातून प्रवास करताना? फारच उत्साही आहे हा प्रवास करण्यासाठी, म्हणून आम्ही इकडे आलो. BKC पासून मी आता डोमेस्टिक एअरपोर्टपर्यंत प्रवास करणार आहे. खूपच छान, लोकांची फारच सोय होणार आहे यामुळे. ट्रॅफिकमधनं BKCला भरपूर ऑफिसेस आहेत, त्यांना जास्त फायदा आहे आणि अंधेरी वगैरे तिकडच्या लोकांना सुद्धा खूप फायदा होणार आहे. फ़ायदा तो बहुत होगा क्योंकि डायरेक्ट अंधेरी से डायरेक्ट कनेक्टिविटी BKC के लिए थी नहीं, तो अभी बहुत ज़्यादा फ़ायदा होगा मुझे. मैं पहले मोटरसाइकिल या कार से जाता था, मेरा टाइम बहुत वेस्ट होता था. ऑफिसमध्ये मस्टरवर वेळेवर साइन केली जाईल का ह्या मेट्रो मार्गिकेवर? मराठी में एक्चुअली थोड़ा अभी ऑफिस के मस्टर पे टाइम पे साइन किया जाएगा, ट्रैफिक का बहाना नहीं दिया जाएगा? आई थिंक हो सकता है. अभी आज पहला दिन है ना, तो लेट हो गया. कल से शायद अगर जल्दी चालू हो गई तो टाइम पे जा सकते हैं. आज तो लेट हो गया. नागरिकांसाठी अत्यंत सोयीस्कर अशी ही मेट्रो ठरते. कारण का मुख्य म्हणजे जर आपण पाहिलं तर मग BKC ते सिप्स म्हणजेच BKC ते अंधेरी खूप मोठा ट्रॅफिकचा पट्टा असतो आणि त्या ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी ही जी मार्गिका आहे, ही जी भुयारी मेट्रो आहे ती अत्यंत सोयीस्कर अशी मानली जाते. कारण का भुयारी मेट्रो आहे, ट्रॅफिकचा मुद्दा नाही आहे आणि अवघ्या काही मिनिटातच तुम्ही बँड्रा ते सिप्स, बँड्रा ते अंधेरी असा प्रवास करू शकता. आणि येत्या काळामध्ये जेव्हा ही संपूर्ण मार्गिका पूर्ण होईल तेव्हा मात्र निश्चितच मुंबईकरांना एका मोठ्या ट्रॅफिकपासून दिलासा मिळेल, ह्यात वावगं काहीच नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.